तर नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सावी पराग आणि रीनाला म्हणत असते की तो बघा तो माणूस, त्यानेच पैलवानांना पेढा चारला होता, त्याला पकडले पाहिजे. तो हातातून निसटला नाही पाहिजे. आणि मग तो तिथून जात असताना ते तिघही त्याचा पाठलाग करू लागतात. तर आपल्याला इकडे असे दिसते की बाहू आणि केतन कुस्तीमध्ये जिंकलेल्या सामन्याचे पैसे मोजू लागतात. बाहू म्हणतात की 15 लाख रुपये जमा झाले. तर तेवढ्यात तेथे दीपा येते आणि दीपा ते पैसे बघून भांबावून जाते. तर ती बाहूंना म्हणते की यातले 70-80 हजार मला द्या. तर हे ऐकून बाहूंना खूप राग येतो. ते म्हणतात की हे पैसे गरीब, गरजू आणि मेहनती लोकांचे पैसे आहेत. ह्यातला एकही रुपया मी तुला देणार नाही. तर दीपा म्हणते की मला नको आहे. माझा पोरगा अथर्व आहे ना, त्याच्या भविष्यासाठी पाहिजेत. यावरती बाहू स्पष्टच नाही असे म्हणतात. तर दीपा पटकन राग येऊन घराच्या बाहेर जाते. तेथील माती गोळा करते आणि आपल्या चेहऱ्यावरती आणि केसांवरती लावून भीक मागण्याचं नाटक करते आणि म्हणत असते की मला कोणीतरी भीक द्या ना, भीक. असं म्हणत ती बाहूंकडे पाहू लागते. तर तेवढ्यात सावीची आई तिथे येते आणि दीपाला म्हणते की दीपा तू हे काय करतेस. तर दीपा म्हणते की मी गरीब आहे ना, तर मला माझ्या पोरासाठी हे सगळं करावं लागतंय. मी जास्त नाही मागत, मला फक्त 70-80 हजारच पाहिजेत. असं म्हणून ती गोंधळ घालू लागते. तर हे सगळं दीपाने केल्यानंतर बाहूंला ते बघून आश्चर्याचा धक्काच बसतो. तर तेवढ्यात आपल्याला असे दिसते की तेथे धैर्याची आई, विलास आणि भास्कर आलेले दिसतात. तर धैर्याची आई दीपाला पटकन असे बघते. तर दीपाला असे धैर्याच्या आईने पाहिल्यानंतर दीपा पटकन आतमध्ये पळून जाते. तर धैर्याची आई बाहूंसमोर येते आणि म्हणते की काय बघते मी, हे कुस्तीच्या सामन्यात तुम्ही एवढे पैसे जिंकले, तर त्यातले काही पैसे द्या ना तुम्ही तुमच्या नात सुनेला. बिचारी दारात बसून भीक मागते तुमच्याकडे. तर बाहू पटकन रागाने म्हणतात हा आमचा घरचा प्रॉब्लेम आहे, आम्ही ते बघून घेऊ, तर तुम्ही इथून निघून जा. धैर्याची आई म्हणते की मी इथून निघून जाणारच आहे, पण तुम्ही आमच्यापासून आमच्या 6 जमिनी ज्या बळकावल्या आहेत ना, त्या घेऊन जाणार आहे. कोणी त्यांच्यावर हक्क दाखवला ना, तर त्या त्यांच्या होत नाहीत. आणि मी ह्या जमिनी काय स्वतःच्या ऐशो आरामासाठी नाही घेतलेल्या. जे गरीब आहेत, जे शिक्षणापासून वंचित आहेत, जिथे मी शाळा उभारणार आहे, त्यासाठी मी या जमिनी घेतलेल्या आहेत. आणि बाहू पुढे म्हणतात की मला चांगलं माहीत आहे की तुम्ही ह्या जमिनी कशासाठी मिळवत आहात. तुम्हाला त्या जमिनी ताब्यात घेऊन आपले खिसे भरायचे आहेत आणि आणखी 2-4 बंगले बांधून आपल्या श्रीमंतीचा माज करायचा आहे. पैशाच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका भाऊराव नाईक. तुम्ही हे जे कुस्तीमध्ये पैसे जिंकलेले आहात, ते माझ्या धैर्याच्या जीवावरती. त्यामुळे ह्या पैशावर तुमच्यापेक्षा जास्त हक्क माझा आहे. मग धैर्याची आई विलास आणि भास्करला ते पैसे घेण्यासाठी सांगते. तर ते दोघेही पटकन आतमध्ये जातात आणि ते पैसे घेऊ लागतात. बाहू मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते काही थांबत नाहीत. तर मग सावी, पराग आणि रीना त्या माणसाचा पाठलाग करत असताना तो माणूस टर्न मारत असतो. तर पराग म्हणतो की हा तर मुजुमदारांच्या घराकडचाच रस्ता आहे. तर सावी म्हणते हा माणूस जर मुजुमदारांचा निघाला तर मी त्यांना आता काही सोडणार नाही. आणि ती पराग आणि रीनाला म्हणते काहीही झालं ना तरी हा माणूस आपल्या हाती लागलाच पाहिजे. असे म्हणत ते त्याचा पाठलाग करू लागतात. तर इकडे आपल्याला असे दिसून येते की विलास आणि भास्कर बाहूंचे पैसे घेत असताना बाहू त्यांना अडवत असतात. तर ते काही ऐकत नसतात. तर तेवढ्यात तेथे धैर्य येतो आणि मोठ्याने आवाज देतो की थांबा. आई जवळ येतो आणि म्हणतो की काय चाललंय हे, हा काय प्रकार आहे. आणि असे तुम्ही डायरेक्ट बाहूंच्या पैशांना कसा काय हात लावू शकता.
तर विलास पटकन रागावून म्हणतो की हा पैसा त्यांचा नाही, हा पैसा मुजुमदारांचा आहे आणि हा तू मिळवून दिला आहे. कारण धैर्य मुजुमदार जर कुस्तीच्या आखाड्यात उतरला नसता, खेळला नसता, जिंकला नसता ना, तर हे पैसे इकडे आलेच नसते. तर धैर्य पुढे विलास जवळ जातो आणि म्हणतो की मी ह्या कुस्तीत धैर्य मुजुमदार नाही तर एक खेळाडू म्हणून उतरलो होतो. म्हणून भाऊंवर भलतेसलते आरोप करायची गरज नाही दादा. त्यांनी मला नाही फोर्स केलं होतं खेळण्यासाठी, नाही त्यांनी हे पैसे माझ्या जीवावरती कमवलेत. त्यांनी त्याच स्पर्धेमधून कमावले आहेत. म्हणून त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून हे पैसे, त्या पैशांवरती फक्त भाऊंचाच हक्क आहे. त्यामुळे ह्या पैशांना हात लावायचा कोणी विचारही करायचा नाही. तर विलासलाही खूप राग येऊ लागतो. तर हे सगळं ऐकून आईही धैर्याकडे आश्चर्याने पाहू लागते. मग आईला राग येऊन पटकन ती आणि धैर्य सुद्धा आईकडे पाहतो आणि तिला म्हणतो, कशाला जुन्या गोष्टींचा राग काढतेस आता, जाऊ दे, सोडून दे. उलट तू तर भाऊंच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. एवढी मोठी स्पर्धा भरवली, कष्ट केले, पैसे जमवले, ही तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर कौतुक करता येत नसेल ना, तर खोडा तरी घालू नये. आणि हे ऐकल्यावर आईला खूप वाईट वाटू लागते आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागते. तर धैर्य सगळ्यांना जायला सांगतो. तर आई जाता जाता थांबते आणि भाऊन परत येऊन म्हणते की आता निघते मी, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिंकलात. आणि पुढे म्हणते की मुजुमदार कोणतीही गोष्ट कधीच विसरत नाहीत आणि झालेला अपमान तर कधीच नाही. ज्या जमिनींमुळे हे सगळं घडलं आहे ना, त्याच जमिनीत तुमची सगळी स्वप्न पुरते की नाही ते बघा. आणि म्हणते की तुम्ही घेतलेल्या सर्व जमिनी परत मिळवल्या नाहीत ना, तर मी नावाची दामिनी मुजुमदार नाही.